लोकांनी मांडले की काही ठिकाणी गॅप्स आहेत किंवा समाज माध्यमांवरचं भीती आहे, काही क्वालिटी कॉम्प्रोमाइज झालेली आहे. काय लोकांना आव्हान करा आणि काय तुमच्या निदर्शनास आलंय? मी आपणास या विषयाबद्दल माननीय MLA साहेबांनी जे सांगितलं त्यांच्याच अनुसरून मी पुढं बोलतो की कारण हे भीतीचं वातावरण तर आहे, परंतु हे जे दिसतं जे आपल्याला पॅरापेट वॉल्स आहेत ह्या प्रिकास्ट ह्या एका ठिकाणी कास्ट केल्या जातात आणि काही ठिकाणी आपण हे जे आहे साईटवरती आणून लावतो तो कास्ट इन शिटू केलेला असतो. ते कास्ट इन शिटू आणि प्रिकास्टमध्ये जे आहे ते अपरिहार्य कारणाने थोडी त्या ठिकाणी गॅप येणं हे शक्य आहे. पण ती पण गॅप आहे ना की ते मिनिमाइज करण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केलेले आहेत और अजून पण त्याच्यासाठी आहेत ना जे प्रयत्न करायला पाहिजे ते अजून आम्ही पुढं करूच. ह्यासाठी आहे ना हे काम करताना जे हे काय झालं त्यासाठी कन्सल्टंट जे आहे त्या कन्सल्टंटवरती आम्ही इमिजिएटली कारवाई केली की हे करत असताना तुम्ही ह्याच्यावरती लक्ष का दिलं नाही की जो गॅप आहे तो काही कारणाने अपरिहार्य आहे, तो येऊ शकतो. कारण कास्ट इन शिटू आणि प्रिकास्ट एकाच वेळेस तुम्ही कास्ट करता, जरी त्याच्यामध्ये स्ट्रक्चरली डिफिकल्टी नसेल, स्ट्रक्चरली शेप असेल तरी ॲस्टॅटिकली जे आहे ते लोकांना दिसतं आणि ॲस्टॅटिकली जे लोकांना दिसतं ते नजरेत येतं आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये भीती येते. परंतु मी लोकांना एवढं सांगू शकतो की स्ट्रक्चरली ह्याच्यामध्ये कोणताही डिफॉल्ट नाही आहे, त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये. खाली ते थोडीशी मिस अलाइनमेंट जे झालेले आहे किंवा हे आहे थोडेसे 4 mm 5 mm ने इकडं तिकडं त्याच्यावरती व्यवस्थित दक्षता का घेतली नाही म्हणून आम्ही आहे ना कन्सल्टंटला कालच त्याला आहे ना की सस्पेंड केलेलं आहे. कारण हे छोट्या गोष्टी पण ज्या आहेत हे खूप महत्त्वाच्या आहेत. स्ट्रक्चरली सेफ्टी तुम्ही भरपूर व्यवस्थित आपण केलेली आहे, त्याबद्दल काही शंका नाही, पण जे फिनिशिंग आहे तेही तितकंच महत्त्वाचं आहे. ह्यावरती कन्सल्टंटनं लक्ष देणं जरुरीचं होतं. हे आमच्या कॉम्पिटंट अथॉरिटीच्या लक्षात आल्यानंतर ना काल जे आहे की आम्ही त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना निलंबित केले. थर्ड पार्टी ऑडिट आणि दुसरं तर एक पत्रक काढण्यासाठीचं त्यांनी आवाहन केलं की जे जनतेसाठी अशा प्रकारे जे जिओ टॅगिंग करून तुम्हीच त्यांचे फोटो द्या असं आवाहन केलं. या संदर्भात आता या मताशी मी MLA साहेबांच्या मताशी सहमत आहे. कारण लोकांच्या मध्ये भीतीचं वातावरण भरपूर झालेलं आहे की इव्हन ते पूर्ण सेफ्टी आहे पण लोकांना बाहेरून दिसताना फक्त ते सेफ्टी आहे आम्हाला वाटतं, पण जनरल पब्लिकला माहीत नसतं. जे टेक्निकल लोक आहेत ते समजू शकतात, जनरल पब्लिकला त्याची भीती वाटते. तर त्यांनी केलेल्या ह्याचं स्वागतच करतो मी आणि त्या पद्धतीने आमची टीम जी आहे कॉन्ट्रॅक्टरची टीम अजून कन्सल्टंट आम्ही नेमून हे सगळ्या ह्याचं ऑडिट करून आहे ना ते आम्ही करून घेऊ आणि लोकांची त्याच्यावरती खात्री पटवून देऊ की हे जे आहे काम ते सुरक्षित आहे आणि कुणी घाबरून जाण्याचं कारण नाही. आज आपण पुन्हा या क्षेत्राची पाहणी कशासाठी करतात, त्या पाहणीत काय आढळलं? हे बघा, शनिवारची दुर्दैवी घटनेनंतर लोकांमध्ये मुलुंडकरांमध्ये भीतीचा एक मोठा वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याचबरोबर बरेच असे स्पॉट्स आहेत जिकडे त्रुट्या आहेत. लोक ते फोटो काढून व्हिडिओ काढून आम्हाला पाठवतायत, जाब विचारतायत. त्याचबरोबर या परिसरात राहणारे जे घरं आहेत ते स्वतःच्या घराच्या बाल्कनीमधनं वरचे दृश्याचे फोटो काढून कशा प्रकारे त्रुट्या आहे, अलाइनमेंट चुकतोय हे सर्व आम्हाला निदर्शनास आणून देत आहेत. लक्षात आला एकंदरीत 500 लोक सेम फोटो पाठवत आहेत. याचा अर्थ एकच आहे की लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि म्हणून मी MMRDAचे चीफ इंजिनियर खरात साहेब, आमचे टी वॉर्डचे अधिकारी योगिताताई कोळे, आमचे दोन्ही नगरसेवक यांना घेऊन जॉईंट व्हिजिटसाठी आज निघालो आहे की या सर्व त्रुट्या आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून देतोय आणि त्यांनी लवकरात लवकर MMRDAकडनं पूर्ण त्याची ॲडवायझरी काढावी, स्पष्टीकरण पत्र काढावं. त्यांचं म्हणणं आहे की हे सर्व सेफ आहे. मी त्यांना सांगितलं की आम्ही ग्राह्य धरतो की तुम्ही म्हणतात हे सेफ आहे, पण आम्हाला स्पष्टीकरण पाहिजे, टेक्निकल ॲडवायझरी पाहिजे आणि जे बारीक बारीक त्रुट्या आज निदर्शनात आली आहे ते मुळात झालीच कशी. कारण हे सर्व कास्ट होऊन 6 महिने 8 महिने झाले, तर 6 8 महिने यांचे थर्ड पार्टी ऑडिटर, क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट, कन्सल्टंट हे सर्व काय करत होते, यांच्या निदर्शनात का नाही आलं. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आश्वासन दिलं आहे की सखोल चौकशी होणार.
कालच त्यांनी मला सांगितलं की त्यांचा जो कन्सल्टंट होता DB कंपनी म्हणून त्याला टर्मिनेट करण्यात आलं आहे, त्याचं कंत्राट रद्द करण्यात आलं आहे. आणि माझा मुळात प्रश्न आताही परत तोच आहे की या सर्व बाबी जे आम्ही तुमच्या निदर्शनात आणून दिली आहे त्याची थर्ड पार्टी ऑडिट, क्वालिटी कंट्रोलकडनं सर्व सेफ्टी मेजर्सची ऑडिट करून तुम्ही एक टेक्निकल ॲडवायझरी काढा ज्याच्यात हे सर्व लोकेशन्स मॅप्ड असणार. मग लोकांना विश्वास पटेल की MMRDA आता दक्षता घेतोय. किती त्रुटी आढळल्या साधारण? हे बघा, अजूनपर्यंत 5-7 लोकेशन आम्ही त्यांना दाखवले जिकडे अलाइनमेंटचा मिसमॅच आहे, वरचे पॅराफिट फॉलचे लेवलचे मिसमॅच आहे. त्यांचं म्हणणं आहे की हे बारीक त्रुटी आहेत, त्यांनी सेफ्टी मेजर्समध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही आहे. आम्ही हे त्रुट्या बारीक जरी असली तर झाली कशी याच्यावरती त्यांना उत्तर विचारलं आहे. आणि आता क्वालिटी कंट्रोल ऑडिट, थर्ड पार्टी ऑडिट हे करून हे पूर्ण टेक्निकल ॲडवायझरी त्यांनी काढावी हे मी त्यांना सांगितलं.